नमस्कार शेतकरी बंधूंनो. गेल्या विभागात आपण द्राक्षावरील काही रोगांचा विचार केला. त्याच्यामध्ये काही रंगीत फोटो आपण द्राक्ष रोगांचे पाहिलेले आहेत. ते पुन्हा एकदा थोडक्यात पाहून आपण पुढच्या विभागाकडे वळणार आहोत. तर यामध्ये करपा हा रोग दाखवलेला आहे. इथं आहे ते डाउनी आहे आणि इथं आहे ते ग्रीनेरी आहे. हे डाउनी आहे, हे ग्रीनेरी आहे. हाही पुन्हा डाउनी मिल्ड्यू आहे आणि हा डाउनी मिल्ड्यूचा आहे. हे डाउनी मिल्ड्यूचे दोन्ही हे आहेत. इथं आहे हा बुरशीजन्य करपा आणि हा जीवाणूजन्य करपा. हा बुरशीजन्य करपा, हा जीवाणूजन्य करपा. हा बुरशीजन्य करपा आणि खाली हे जीवाणूजन्य करपा. आता हे अल्टरनेरिया आहे आणि हे डिप्लोडिया, वॉट्रोडिप्लोडिया. हे जे आहे ते मुख्यतः खोडावर जर खोडाळीनं छिद्र पाडलं असेल तर अशी लक्षणं पानावर दिसतात. त्यावरून आपल्याला तिथं खोडाळी आलेली आहे हे ध्यानात येऊ शकतं. आणि हे मिलीबग आहे. त्या फुटीवर मिलीबगमुळं त्या फुटीची वाढ कशी झालेली आहे वगैरे ते दिसतंय. तर या सगळ्या घटकांचा आपण गेल्या वेळेला विचार केलेला आहे. डावणी, भुरी, करपा हे द्राक्षावरचे मुख्यतः रोग आहेत. यामध्ये जीवाणूजन्य करपासुद्धा आता सिरियस होत निघालेला आहे. किडीमध्ये मुख्यतः उडद्या, मिलीबग, स्टेम बोरर, थ्रिप्स या किडींचा मुख्यतः अंतर्भाव होतो. आणि ह्या किडी आता सध्या खूपच द्राक्षशेतीमध्ये त्रासदायक ठरत आहेत. जी काही जुनी कीटकनाशकं होती ती बरीचशी आता निष्प्रभ ठरत आहेत, एवढी प्रभावी राहिलेली नाहीत. उडद्यावर सुरुवातीला इमिडाक्लोप्रिड खूप प्रभावी होतं. एक स्प्रे मारला की अजिबात कुठंही उडद्या परिसरात दिसत नव्हता. परंतु आता तशी काही परिस्थिती राहिलेली नाही. इमिडाक्लोप्रिड 2, 3, 4 वेळा मारलं तरी उडद्या दिसून येतात. ह्या गोष्टी अशा होत राहणार आहेत. आणि म्हणून आपण मुख्यतः कोणतंही बुरशीनाशक असो किंवा कीटकनाशक असो ते त्याच्या शास्त्रीय पद्धतीनंच त्याचा उपयोग करायला पाहिजे. तुम्ही जर त्याचा अंदाधुंद तुमच्या पद्धतीनं उपयोग केला तर रोगकिडीचं नियंत्रण साधणं कठीण होऊन बसतं. गेल्या वेळेला आपण काही गोष्टींचा विचार केलेला आहे. त्यामध्ये रोगाच्या बाबतीत आपण प्रथम पाहिलं ते रोगाची ओळख. रोग ओळखायचा कसा? कारण रोग ओळखायला आला तर पुढचे टप्पे आहेत. रोग ओळखायलाच नाही आला तर सगळे टप्पे पुढचे चुकतात. आणि म्हणून रोगाची ओळख हा खूप महत्त्वाचा भाग आहे. मग दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोग प्रथम कोणत्या अवस्थेत येतो, म्हणजे फुटीच्या वाढीच्या कोणत्या अवस्थेत. उदाहरणार्थ डाउनी मिल्ड्यू 3 ते 5 पान अवस्थेत, करपा डोळा फुटून भाग हिरवा दिसायला लागला की, भुरी 20 ते 22-25 दिवसापर्यंत त्याची पहिली अवस्था, म्हणजे तिथून पुढं भुरी यायला सुरुवात होते. तर या काही अवस्था आहेत आणि या अवस्थेमध्ये आपल्याला पहिला स्प्रे त्या रोग नियंत्रणासाठी, म्हणजे डावणीसाठी पहिला स्प्रे 3 ते 5 पान अवस्था, भुरीसाठी पहिला स्प्रे 22 ते 25 दिवसाच्या दरम्यान, करप्यासाठी पहिला स्प्रे 8 ते 10-12 दिवसाच्या, 12 नाहीच 8 ते 10 दिवसाच्या दरम्यान आपल्याला घ्यावा लागतो. म्हणजे ह्या रोगाचं नियंत्रण सोपं होतं. कारण रोगाच्या नियंत्रणामध्ये पहिला स्प्रे, त्या रोगाच्या नियंत्रणासाठी पहिला स्प्रे तुम्ही किती अचूक, किती व्यवस्थित घेता याला खूप महत्त्व आहे. आणि हा जर स्प्रे तुम्ही व्यवस्थितपणे अचूकपणे घेतलात तर पुढं रोगाचा एवढा मोठा धोका राहत नाही. आता रोग आणि किडी हे म्हटलं की तिथं मग बुरशीनाशकं आणि कीटकनाशकं यांचा उपयोग आलाच. बुरशीनाशकं आणि कीटकनाशकं यांना पेस्टिसाइड्स असं सुद्धा म्हणतात. म्हणजे पीक कुठलंही आता घ्या, मग पेरू असो, डाळिंब असो, द्राक्षे असोत, काही कुठलंही आंबा असो, आता या पिकांनी रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वाढत निघालेला आहे. आणि म्हणून चांगल्या पद्धतीचं पीक घ्यायचं असेल तर रोग आणि कीड नियंत्रणासाठी आपल्याला
बुरशीनाशकं आणि कीटकनाशकांचा उपयोग अपरिहार्य झालेला आहे. म्हणजे त्यांचा उपयोग करणं आता गरजेचं बनलेलं आहे. यांचा उपयोग करताना एकच महत्त्वाची गोष्ट ध्यानात घ्यायला पाहिजे, ती म्हणजे कोणत्याही बुरशीनाशकाचा आणि कीडनाशकाचा शेषांश त्या फळामध्ये राहू नये. मग त्यासाठी प्रत्येक बुरशीनाशकाची आणि कीटकनाशकाची किती दिवसापर्यंत, द्राक्षामध्ये ती किती दिवसापर्यंत वापरलं पाहिजे याच्या मर्यादा असतात. त्या मर्यादेपर्यंत ते जर वापरलं, उदाहरणार्थ M45 60 ते 65 दिवसापर्यंतच, तिथून पुढं आपल्याला M45 वापरता येत नाही. म्हणजे प्रत्येकाची काहीतरी मर्यादा असते. तीच गोष्ट अँट्रॅकॉल असेल किंवा पॉलिराम असेल, झायरम असेल, कुमानियल असेल, या बुरशीनाशकांच्या बाबतीत थोड्या फरकानं वेगवेगळ्या यामध्ये वापरावी लागतात. आता मगाशीच म्हटल्याप्रमाणे रोग आणि कीड म्हणलं की बुरशीनाशक आणि कीटकनाशकं आलीच. त्यांचा उपयोग अपरिहार्य आहे. त्यांचा उपयोग केल्याशिवाय आता आपण शेतीच करू शकणार नाही. म्हणजे ती द्राक्ष शेती असेल, पेरूची असेल, डाळिंबाची शेती असेल किंवा इतर शेती असतील फळबागांच्या, या शेती करताना आपल्याला आता बुरशीनाशक आणि कीटकनाशक ही वापरलीच पाहिजेत. बुरशीनाशक आणि कीटकनाशक हे रासायनिक पदार्थ आहेत. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं त्यांना म्हणतात, किंवा मराठीत कार्बनी संयुग. ही सगळी कार्बनी संयुग असतात. जी कीटकनाशक आणि बुरशीनाशक असतात ही कार्बनी संयुग असतात. याच्यामध्ये काही वेळेला मग झिंक किंवा मँगनीज, उदाहरणार्थ M45, मॅनेब किंवा मॅन्कोझेब, झायरम, ते काही सेंद्रिय जे रासायनिक पदार्थ असतात त्याच्यामध्ये M45 म्हणजे मँगनीजचा अणू किंवा झिंकचा अणू हे असे त्यामध्ये पकडून ठेवलेले असतात आणि मग त्याचा आपण बुरशीनाशक म्हणून उपयोग करतो. तसं बुरशीनाशकाचा इतिहास खूप जुना आहे. M45चा शोध लागून 60-70 वर्षे होऊन गेली, तरीसुद्धा ते अजून प्रभावीपणे काम करतं. म्हणजे त्या बुरशीनाशकाचा विचार केला तर खरोखरच एवढ्या वर्षापूर्वी त्याचा शोध लागलेला आहे, परंतु ते अजूनसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं काम करतंय. याशिवाय ताम्रयुक्त बुरशीनाशक याचा खूप जुना शोध आहे. फ्रान्समध्ये रस्त्याच्या कडेला बागा असायच्या, मग रस्त्याच्या कडेच्या बागावरची द्राक्षे लोक खायचे म्हणून त्यावर मोरचूद आणि चुना यांचं मिश्रण मारलं जायचं आणि मग त्यावर डाग दिसायचे आणि त्यामुळे ती द्राक्षे लोक खात नव्हते. आणि पण त्यामुळे एक गोष्ट लोकांच्या शास्त्रज्ञांच्या ध्यानात आली की चुना आणि मोरचूद यांचं मिश्रण मारलं की रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. आणि मग ही गोष्ट शास्त्रज्ञांच्या ध्यानात आल्यामुळं त्यांनी तिथून पुढं मग हळूहळू चुना आणि मोरचूद याच्यापासून बोर्डो मिश्रण वेगवेगळ्या संहितेचं, म्हणजे 1%, 0.5%, 2% असं बोर्डो मिश्रण तयार करण्याच्या सगळ्या पद्धती शोधून काढल्या. आणि मग ते बोर्डो मिश्रण आपण रोगनाशक म्हणून वापरू लागलो. आता त्याच्यामध्येच ॲक्टिव्ह ताम्र, म्हणजे ज्याला आपण क्रियाशील तांब असं म्हणतो, असं क्रियाशील तांब असणारी काही बुरशीनाशकं, उदाहरणार्थ कॉपर ऑक्सीक्लोराईड, कॉपर हायड्रॉक्साईड, याच्यामध्ये तांबच आहे, ते क्रियाशील स्वरूपात आहे. बोर्डो मिश्रण तयार करणं कटकटीचं असतं. ते आपण तयार केलं तरी त्याची निश्चितपणे प्युरिटीविषयी वगैरे मोरचुदाच्या गॅरंटी देता येत नाही, चुन्याच्या देता येत नाही, त्यामुळं स्कॉर्चिंगचा धोका राहतो. परंतु आता जी बुरशीनाशकं कॉपर हायड्रॉक्साईड किंवा ब्लायटॉक्स वगैरे किंवा कोसाईड ही जी बुरशीनाशकं आलेत, ही ताम्रयुक्त बुरशीनाशकच आहेत दोन्हीत. एकात म्हणजे ब्लायटॉक्समध्ये कॉपर ऑक्सीक्लोराईड आहे आणि कोसाईडमध्ये कॉपर हायड्रॉक्साईड आहे. अर्थात कॉपर हायड्रॉक्साईड हे करपा, डावणी, जीवाणू करपा यावरती खूप प्रभावीपणे म्हणजे कॉपर ऑक्सीक्लोराईडपेक्षा जास्त प्रभावीपणे काम करतं. त्यामुळं त्याची किंमतसुद्धा जास्त आहे. अजूनसुद्धा कॉपर ऑक्सीक्लोराईड चांगलं काम करतं, असा काही अर्थ नाही की फक्त कॉपर हायड्रॉक्साईडच वापरायला पाहिजे.
कॉपर ऑक्सिक्लोराईड म्हणजे ब्ल्यू कॉपर वगैरे सुद्धा तुम्ही वापरू शकता, ज्याच्यामुळं करपा, डावणी वगैरे किंवा जीवाणू करपा या रोगांचं नियंत्रण आपण करू शकतो. या म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की आता रोग नियंत्रण आणि कीड नियंत्रणासाठी रसायनांचा उपयोग करणं अपरिहार्य झालेलं आहे. त्याच्याशिवाय आपण आता शेती करू शकत नाही. आणि मग ही जी बुरशीनाशक आपण द्राक्ष शेती असो किंवा इतर डाळिंबाची शेती असो, इतर कुठलीही शेती असो, याच्यामध्ये जी आपण बुरशीनाशक वापरतो हे सेंद्रिय रासायनिक पदार्थ आहेत, म्हणजे कार्बनयुक्त संयुग आहेत. ही कार्बनयुक्त संयुग आपण रोग नियंत्रण किंवा कीड नियंत्रणासाठी सध्या उपयोगात आणतो. यांनाच आपण बुरशीनाशकं किंवा कीटकनाशकं असं म्हणतो. आणि मग आता हळूहळू बुरशीनाशकाच्या इतिहासात किंवा बुरशीनाशकाच्या कामामध्ये प्रगती होत गेली. अनेक बुरशीनाशकाचा शोध लागत गेला. 1978-80चा विचार केला तर त्यावेळेला 2च बुरशीनाशकं फक्त मिळत होती. एक ब्लायटॉक्स आणि दुसरं सल्टाप. 2च बुरशीनाशक, एक ताम्रयुक्त बुरशीनाशक आणि एक गंधकयुक्त बुरशीनाशक. ही 2च बुरशीनाशकं मिळत होती आणि त्याच्यावरच सगळे रोग नियंत्रित केले जात असत. परंतु त्यावेळेला क्षेत्र कमी होतं, रोगाचा इनॉक्युलम परिसरामध्ये खूप कमी होता. त्यामुळं या 2 बुरशीनाशकामध्ये सुद्धा खूप चांगलं काम होऊन जात होतं. आता परिस्थिती खूप बदललेली आहे. द्राक्षाचं क्षेत्र खूप वाढलेलं आहे. रोगाचा इनॉक्युलम म्हणजे रोगाचे बी परिसरामध्ये खूप वाढलेले आहेत आणि मग त्यामुळं रोग नियंत्रण अवघड होऊन बसलेलं आहे. आणि मग आता अनेक प्रकारची बुरशीनाशकं बाजारात आलेली आहेत. बुरशीनाशकांची यादी जर बघितली तर आपण खूप आश्चर्य वाटेल इतकी यादी आता आपल्याला दिसून येते. त्यामध्ये मॅन्कोजेब आहे, झायरम आहे, अँट्रॅकॉल आहे किंवा पॉलीराम आहे, कुमानेल आहे, नंतर फॉलिक्युअर आहे, अबाउंड आहे किंवा मेल्डीड्यू आहे, कर्झट आहे, फॉलिक्युअर आहे. अशा अनेक बुरशीनाशक, क्वांटाप वगैरे अशा अनेक बुरशीनाशकाचा अंतर्भाव आता या शेतीमध्ये झालेला आहे. पण त्याचा उपयोग आता शेतीमध्ये सर्रासपणे करताना आपल्याला दिसून येतं. आता या बुरशीनाशकाचा विचार केला तर या बुरशीनाशकाचे सुरुवातीला 2 गट पडतात. एक गट म्हणजे प्रोटेक्टंट फंजिसाइड्स आणि दुसरं म्हणजे सिस्टेमिक फंजिसाइड्स. प्रोटेक्टंट म्हणजेच स्पर्शजन्य बुरशीनाशकं आणि सिस्टेमिक म्हणजेच आंतरप्रवाही बुरशीनाशकं. प्रोटेक्टंट म्हणजेच स्पर्शजन्य बुरशीनाशकं, सिस्टेमिक म्हणजेच आंतरप्रवाही बुरशीनाशकं, म्हणजेच कॉन्टॅक्ट फंजिसाइड आणि सिस्टेमिक फंजिसाइड. कॉन्टॅक्ट फंजिसाइड म्हणजे स्पर्शजन्य बुरशीनाशकं, सिस्टेमिक फंजिसाइड म्हणजे आंतरप्रवाही बुरशीनाशकं. आता याचा थोडक्यात अर्थ आपण समजून घेऊ. ही जी स्पर्शजन्य बुरशीनाशक असतात ही पानाच्या पृष्ठभागावर त्यांचा थर जमा होतो आणि अशा पानाच्या पृष्ठभागावर त्यांचा थर जमा झाला की पानावर जे रोगाचे बी असतात किंवा कवक असतात, तुम्ही डावणी मिल्ड्यू बघितलाय बघा, पांढरे धागे डावणी मिल्ड्यूचे कापसासारखे सूक्ष्म धागे असे वर येतात, त्याला कवक असं म्हणतात शास्त्रीय भाषेत, तर किंवा हिफी असं म्हणतात. तर हे जे आहे हे याचं नियंत्रण करण्यासाठी या स्पर्शजन्य बुरशीनाशकाचा उपयोग करतात. आता डावणीचा विचार केला किंवा करप्याचा, भुरीचा विचार केला तर त्यांचा काही भाग पानाच्या आत असतो आणि मग ते पानाच्या आत असलेला भाग पानांनी तयार केलेला अन्न शोषून घेतात आणि मग हे डावणी किंवा भुरी त्यावर जगलेली असते, करपा वगैरे हे जास्त, ते स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत कारण त्यांच्यामध्ये हरितद्रव्य नाही, हिरव्या नाहीत ती वनस्पती. डावणी हिरवी आहे का पहा, करपा हिरवा आहे का पहा, भुरी नाही, हरितद्रव्य त्यामध्ये नाही, ते स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाही. अन्नासाठी त्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं आणि म्हणून पानावर, गडावर किंवा गडाच्या देठावर किंवा पायावर भुरी किंवा डावणी किंवा करपा येतो आणि मग तिथनं पेशीच्या थरात शिरून
त्यांचे काही भाग, त्यांच्या शरीराचे काही भाग पेशीच्या थरात क्युटिकलमधून, पानाचा जो वरचा थर असतो त्याला क्युटिकल म्हणतात, त्या क्युटिकलमधून पानात आत शिरतात. आणि असं पानात आत शिरलं की तिथं जाऊन त्या पानांनी हरितरव्यातल्या पेशींनी जे अन्न तयार केले असते शोषून घेतात आणि मग ते वरच्या भागाला पुरवतात. म्हणजे बाहेरचे जे पांढरे धागे असतात त्यांना पुरवतात आणि त्यावर ते वाढतात. आणि मग असं जर ते होत राहिलं तर पानांनी तयार केलेलं अन्न बरंचसं डावणी, भुरी, करपा खाऊन जातात आणि मग त्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत राहतो. आणि मग काही वेळेला सगळ्या बागेमध्ये ते रोग खूप झपाट्यानं पसरतात. मी परवाच्या ह्याच्यात तुम्हाला सांगितले की डावणीसारख्या रोगाचा विचार केला, अनुकूल म्हणजे 10 डिग्री तापमान, 10च्या पुढं म्हणजे 10च्या पुढं 30च्या आत तापमान, 10 मिलीमीटर पाऊस, 24 तास ओलावा, पानं ओली असली पाहिजेत, पहाटे ओली असली पाहिजेत, कारण डावणीचे बी रात्री रुजतात, रात्री उगवतात. मग असं पानावर पहाटे दव असलं की तिथं डावणीचे बी रुजतात. डावणीचे बी रुजले की लगेच उगवायला लागतात आणि त्यांचा झपाट्यानं प्रसार, म्हणजे आज एक पान असलं तर उद्या सकाळी हजारो पानं दिसणार, एवढा झपाट्यानं त्याचा प्रसार होत असतो. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्याच्यावर नियंत्रण आणणं गरजेचं असतं. आणि हे नियंत्रण आणण्यासाठी बुरशीनाशकाचा उपयोग करतात. त्यामध्ये बुरशीनाशकं 2 प्रकारची आहेत, एक स्पर्शजन्य बुरशीनाशक आणि दुसरी आंतरप्रवाही बुरशीनाशकं. एकाला प्रोटेक्टंट फंजिसाईड किंवा प्रोटेक्टिव्ह फंजिसाईड्स आणि दुसऱ्याला सिस्टेमिक फंजिसाईड. प्रोटेक्टंट फंजिसाईड आणि सिस्टेमिक फंजिसाईड हे 2 गट आहेत, स्पर्शजन्य बुरशीनाशकं आणि आंतरप्रवाही बुरशीनाशकं. आता ही प्रोटेक्टंट म्हणजे स्पर्शजन्य बुरशीनाशक असतात ही पानाच्या वरच्या थरावर, म्हणजे पानाचा खालचा भाग असेल, वरचा भाग असेल, त्याच्या वरच्या थरावरती जमा झालेली असतात सूक्ष्म कणाच्या रूपात. आणि मग हे जे पानाच्या खालच्या आणि वरच्या थरावर बुरशीनाशकाचे कण असतात, हे कण डावणीचे, भुरीचे किंवा करप्याचे बी रुजू देत नाहीत, उगवून येऊ देत नाहीत. कारण बी उगवल्याशिवाय नवीन वनस्पती तयार होत नाही. जसं गव्हाचं बी पेरलं की गहू येतो, ज्वारीचे बी पेरलं की गहू येतो, तसं डावणीचं बी पानावर पेरलं की डावणी येणार, करप्याची बी पानावर पेरले की करपा येणार. मग आपल्या बागेत कुठले बी जास्त आहेत ते आपल्या बागेतल्या रोगावरून कळतं. डावणी रोग जास्त असेल तर डावणीचे बी बागेत जास्त असणार, मग डावणी येण्याची शक्यता जास्त राहणार. आणि मग हे पानावरचे जे बी आहेत डावणीचे किंवा करप्याचे, हे मारण्यासाठी मुख्यतः स्पर्शजन्य बुरशीनाशकाचा उपयोग होतो. आता मग या स्पर्शजन्य बुरशीनाशकाचा जर विचार केला तर ही पानाच्या पृष्ठभागावरच असतात, आत जात नाही, पानाच्या पृष्ठभागावर राहूनच त्याचं संरक्षण करतात. आता काही वेळेला असं होतं की डावणी किंवा भुरी किंवा करपा यासारखे रोग असे असतात की त्यांचे काही अवयव पानाच्या आत पेशीत शिरलेले असतात. आणि मग जोपर्यंत तो पानात आत शिरलेला त्याचा अवयव नष्ट होत नाही तोपर्यंत रोगाचं पूर्णपणे उच्चाटन होत नाही. आणि म्हणून मग पुन्हा काही बुरशीनाशकाचा शोध लागला, त्याला आंतरप्रवाही बुरशीनाशक असं म्हणतात. ते पानाच्या पेशीत आत शिरतात आणि पेशीत आत शिरून ती पेशीच्या सगळ्या भागात हिंडून रोगाचा जो भाग आत आलेला आहे तो सगळा नष्ट करतात. आणि म्हणून त्याला आंतरप्रवाही बुरशीनाशक असं म्हणतात. आंतरप्रवाही बुरशीनाशकं ही बाहेर थांबत नाहीत, आत शिरतात, पानाच्या पेशीत शिरतात. ज्या पेशीमध्ये किंवा पेशीभोवती रोगाच्या बॅचे, हायफी असं म्हणतात त्याला, किंवा कवक असं म्हणतात, आत आलेले असतात, ज्याच्यातून ते अन्न शोषतात, ते नष्ट करण्याचं काम ही आंतरप्रवाही बुरशीनाशकं करतात. स्पर्शजन्य बुरशीनाशकं पृष्ठभागावर जो भाग असतो तो नष्ट करतात. आंतरप्रवाही बुरशीनाशकं पानाच्या आतला जो भाग आहे, बुरशीचा जो डावणी असेल, करपा असेल, यांचा जो आत भाग शिरलेला आहे पानाच्या पेशीत, तो नष्ट करण्याचं काम ही आंतरप्रवाही बुरशीनाशकं करतात. आता स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही बुरशीनाशकं
मी म्हणलं की स्पर्शजन्य बुरशीनाशकं बाहेरील भागावर जे कवक किंवा बी डावणीचे असतील, करप्याचे असतील, भुरीचे असतील, ते बी नष्ट करण्याचं काम करतात. पानाच्या आत जो शिरलेला भाग आहे तो नष्ट करण्यासाठी आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा आपण उपयोग करतो. मग आता जसं काळ बदलत गेला तसतसं बुरशीनाशकं संशोधित केली गेली. सध्या जर आपण विचारात घेतलं तर स्पर्शजन्य बुरशीनाशकं अनेक उपलब्ध आहेत, आंतरप्रवाही बुरशीनाशकंसुद्धा अनेक उपलब्ध आहेत. त्यामध्ये स्पर्शजन्य बुरशीनाशकाचा उपयोग केला, विचार केला तर मॅन्कोझेब म्हणजे M45, कोसाईड, कॉपर ऑक्सिक्लोराईड, मॅन्कोझेब, झायरम ही सगळी किंवा आणि सल्फर, वेगवेगळ्या प्रकारचं सल्फर जे आहे, लाईम सल्फर असो किंवा थायोन्यूट्री असो, ही सगळी स्पर्शजन्य बुरशीनाशकं आहेत. आणि मग ही बाहेर पानावर बसतात. स्पर्शजन्य बुरशीनाशकाचा उपयोग अनेक वेळा म्हणजे आज मारल्यावर उद्या मारलं किंवा सकाळी मारल्यावर संध्याकाळी मारलं तरी चालतं. ही गोष्ट आंतरप्रवाही बुरशीनाशकाच्या बाबतीत असत नाही. आंतरप्रवाही बुरशीनाशक पानामध्ये शिरून काम करतात, पानाच्या पेशीमध्ये शिरतात. मग पानाच्या पेशीमध्ये रोगाचे जे अवयव शिरलेले असतात, रोगाच्या बॅचे जे अवयव पानाच्या पेशीत शिरतात त्याला कवक म्हणतात, मायसेलियम म्हणतात. ते भाग जर नष्ट झाले तर मग वरचा भाग पूर्ण डावणीचा असेल, भुरीचा असेल, नष्ट होतो. आणि म्हणून स्पर्शजन्य बुरशीनाशकापेक्षा आंतरप्रवाही बुरशीनाशकं खूपच कार्यक्षम असतात, खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात, रोगाचं पूर्ण उच्चाटन करण्याचं काम करतात. म्हणजे बागेतला रोग किती हे असो तो नियंत्रणात आणण्याचं काम ही आंतरप्रवाही बुरशीनाशकं करत असताना आपल्याला दिसून येतात. परंतु आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य बुरशीनाशकाचा विचार केला तर स्पर्शजन्य बुरशीनाशक आपण सतत वापरू शकतो. आंतरप्रवाही बुरशीनाशकं सतत वापरायची नसतात. त्यांचा जो शास्त्रीय अभ्यास करून त्यांचा जो इंटरवल दिलेला आहे त्या पद्धतीनं वापरायची असतात. उदाहरणार्थ आपण डावणी मिल्ड्यूचा विचार करू. डावणी मिल्ड्यूचा जी बुरशीनाशक आहेत, मिल्ड्यू असो, कर्जट असो, अक्रोबॅट असो, रॅनमन असो, अनेक बुरशीनाशक अशी आहेत. ही सगळी आंतरप्रवाही बुरशीनाशक आहेत. M45 असो, कोसाईड असो, कॉपर ऑक्सिक्लोराईड असो, झायनेब असो, ही सगळी स्पर्शजन्य बुरशीनाशक आहेत. मग आंतरप्रवाही बुरशीनाशकं 8 ते 10 दिवसाच्याच अंतरानं मारायची असतात, मध्ये ती मारायची नसतात. स्पर्शजन्य बुरशीनाशकं सकाळी आणि संध्याकाळी सुद्धा तुम्ही वापरू शकता, परंतु ती गरज असेल तरच वापरा. अन्यथा सतत उगीचंच आपलं सतत वापरात बसायचं असं काही करू नका. रोगाला अनुकूल परिस्थिती असतानाच स्पर्शजन्य बुरशीनाशकं रिपीट करत राहावा. आंतरप्रवाही बुरशीनाशकं मात्र रोग येण्याची शक्यता असताना काळजीपूर्वक वापराच. अत्यंत काळजीपूर्वक ते रिपिटेशन करा. परंतु रोग येणार नसेल अशी शक्यता वातावरण असताना सुद्धा ती वापराच. कारण पुढं जर 15-20 दिवसानं, महिन्यानं रोगाला अनुकूल परिस्थिती झाली तर रोगाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढण्याची शक्यता असते. आणि म्हणून स्टेज वाईज जे नियोजन, स्टेज वाईज डावणीसाठी जे रोग नियंत्रणाचं आंतरप्रवाही बुरशीनाशकाचं द्राक्षबागेच्या वाढीच्या अवस्थेनुसार जे नियोजन ठरलेलं आहे त्या पद्धतीनं त्याचे स्प्रे घेत राहा, थांबवू नका. रोग येणार नाही, आता वातावरण क्लिअर झाले, आता थांबूया, कशाला स्प्रे घ्यायचे, तसं काही करू नका. 3 ते 5 पान अवस्थेमध्ये, 7 पान अवस्थेमध्ये, फुलोऱ्या अगोदर, फुलोऱ्यामध्ये, फुलोऱ्यानंतर असा जो त्याचा इंटरवल आहे त्या पद्धतीनं त्याचे स्प्रे घेतच राहा. नाहीतर पुन्हा जर डावणी रोगाला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तर त्यामध्ये रोग एवढा झपाट्यानं वाढतो की नियंत्रणात आणणं अवघड होऊन बसतं. आणि म्हणून ज्या इंटरवलनं आंतरप्रवाही बुरशीनाशकं डावणीसाठी वापरायची आहेत, म्हणजे 3 ते 5 पान अवस्था, पहिली अवस्था इथं वापरायचंच. आणि ते प्रमाण पण कमी करायचं नाही. मात्रा एकरी 1 किलो असेल तर 1 किलोच, त्यात काही कमतरता ठेवायची नाही. त्यामध्ये स्प्रेडर स्टिकर वापरायचाच, पाण्याचा सामू नियंत्रणात ठेवायचाच, त्याचं कव्हरेज
चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करायचा. कारण कव्हरेज जर ज्या पानावर कव्हरेज आच्छादन बुरशीनाशकाचं चांगलं नसेल, मग पानाच्या ज्या भागावर बुरशीनाशक बसलं नसेल तर तिथं तो रोग येण्याची शक्यता राहते. मी तुम्हाला काही फोटो दाखवतोय पहा. इथं बघा, हे थेंब बघा, एका स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये किती थेंब आहेत बघा. इथं किती थेंब आहेत बघा, इथं किती आहेत थेंब बघा. इथं कमी थेंब आहेत एका स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये, म्हणजे पानाचा बराचसा भाग मोकळा राहिला आहे, त्याच्यावर बुरशीनाशक बसलेलं नाही. इथं जर तुम्ही पाहिलं तर पानाच्या प्रत्येक अगदी सूक्ष्म भागावर सूक्ष्म असे थेंब बसलेले आहेत. आणि मग असा जर स्प्रे बसला असेल तर अशा परिस्थितीमध्ये रोग येण्याची शक्यता अत्यंत कमी राहते. यालाच कव्हरेज असं म्हणतात. पानावर सूक्ष्म थेंबाच्या रूपानं सगळीकडं ते बुरशीनाशक बसलं पाहिजे. इथं ते दाखवलेलं आहे पहा. पुन्हा म्हणजे बुरशीनाशक इथंही दाखवलेलं आहे पहा. तर हे असे स्प्रे बुरशीनाशकाचे अति चांगले बसले पाहिजे. कव्हरेज अति चांगलं म्हणजे पानाच्या सर्व भागावर ते बुरशीनाशकाचे सूक्ष्म थेंब, मोठे थेंब नव्हे. मोठे थेंब एकत्र बसलं की ते पाणी पानावरनं गळतं आणि बुरशीनाशक जमिनीतून पाणीवर, आणि मग रोग नियंत्रण होत नाही. तो जो थेंब आहे तो पानावर गेला पाहिजे. काही मिनिटं किंवा एखाद दुसरा मिनिट तो तिथं ओला राहिला पाहिजे, म्हणजे त्यातलं बुरशीनाशक पानात शोषलं जाईल, मग तो लगेच वाळला पाहिजे. असं बुरशीनाशकाच्या आंतरप्रवाही किंवा स्पर्शजन्य बुरशीनाशकाच्या बाबतीत घडलं पाहिजे. मग रोग नियंत्रण सोपं होऊन जातं. तर रोग नियंत्रणासाठी खूप काही गोष्टी आपल्याला काळजीपूर्वक कराव्या लागतात, आणि म्हणजेच मग बुरशीनाशक कार्यक्षमपणे काम करू शकतात. नाहीतर तुम्ही काय बऱ्याचशा वेळेला काय, आता कुठं 3 पानं आहेत, कशाला कर्जट 1 किलोनं मारायचं, अर्धा किलोनं मारूया, काय होतंय, असं करू नका. हे चुकीचं आहे. जी मात्रा ठरलेली आहे ती मात्रा वापरा ताणाच. म्हणजे 1 किलो कर्जट 1 किलो, मेलडीडीओ 1200 ग्रॅम 1200 ग्रॅम, ॲक्रोबॅट 400 ग्रॅम 400 ग्रॅम, त्याच्यात काहीही कमी करू नका. आणि मग आंतरप्रवाही बुरशीनाशकामध्ये स्पर्शजन्य बुरशीनाशक असणं आवश्यक आहे. कर्जटमध्ये M45 आहे, मेलडीडीओमध्ये अँट्रॅकॉल आहे. तर कर्जटमध्ये सायमोक्झॅनिल जे आहे ते आंतरप्रवाही, आणि M45 आहे ते स्पर्शजन्य. असं प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्रोबॅटचा विचार केला तर ॲक्रोबॅटमध्ये डायमिथोमॉर्फ, आणि त्याच्यामध्ये मग M45 किंवा पॉलिराम मिसळायचं, म्हणजे एक आंतरप्रवाही एक स्पर्शजन्य. म्हणजे एका बुरशीनाशकानं आतून काम करावं, एका बुरशीनाशकानं बाहेरून काम करावं. असं झालं की दोन्ही बाजूनं रोगाचं नियंत्रण होतं. आणि मग ज्या वेळेला रोगाला अनुकूल परिस्थिती असते, म्हणजे पाऊस वगैरे पडत असतो, अशी जर रोगाला अनुकूल परिस्थिती असेल तर अशा वेळी विशिष्ट अंतरानं आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा उपयोग करायचा. मग त्याच्यामध्ये स्पर्शजन्य बुरशीनाशक असतं म्हणून मी सांगितलं. काही लोक काय करतात, कर्जटमध्ये कॉपर हायड्रॉक्साईड वगैरे मिसळतात. असं काही करू नका, ते चुकीचं आहे. अगोदरच कंपनीनं त्यामध्ये M45 वगैरे मिसळलं आहे, किंवा मेलडीडीओमध्ये अँट्रॅकॉल मिसळलं आहे, ॲक्रोबॅटमध्ये पॉलिराम मिसळलेलं आहे. मग असं काही धाडस शक्यतो करू नका, म्हणजे करणं योग्य नाही. एक स्पर्शजन्य आणि एक आंतरप्रवाही एवढंच पुरेसं आहे. त्याच्यामध्ये पुन्हा दुकानदार किंवा कोणतरी सांगतं म्हणून दुसरे एखादं बुरशीनाशक मिसळू नका. कंपनीनं खूप अभ्यासपूर्वक हे सगळं केलेलं असतं, आणि म्हणूनच त्याचे चांगले परिणाम मिळत असतात. तुम्ही त्यामध्ये आणखी काय मिसळून हे केला तर बुरशीनाशकाच्या कार्यक्षमतेवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते, आणि म्हणून असं न करणं हेच योग्य असतं. तर आपण पाहिलं की बुरशीनाशकाचे 2 गट आहेत, एक प्रोटेक्टंट फंजिसाईड आणि दुसरं सिस्टेमिक फंजिसाईड. प्रोटेक्टंट फंजिसाईड ही पानाच्या पृष्ठभागावरील जे काही बुरशीचे बी वगैरे असतील त्याचा नाश करतात. आंतरप्रवाही बुरशीनाशकं ही पानात शोषली जातात, आणि पानात शोषली गेल्यानंतर ती काम करतात. आंतरप्रवाही बुरशीनाशकं पानात शोषली जातात आणि मग ती काम करतात. आणि त्यामुळं पानात शोषेपर्यंत वाट बघा. पानात शोषली
की या पानाच्या आतला जो बुरशीचा भाग आहे तो ते नष्ट करायला लागतात आणि मग रोगाचं नियंत्रण प्रभावीपणे होऊ शकतं. आणि म्हणून आंतरप्रवाही बुरशीनाशकं ही सगळ्यात कार्यक्षम बुरशीनाशकं आहेत. त्यांच्यामध्ये रोग नियंत्रणाची क्षमता खूप असते. आता ह्यातला जो आंतरप्रवाहीपणा असतो बुरशीनाशकांमधला, याच्यामध्ये सुद्धा पुन्हा 2-3 गट आहेत. काही बुरशीनाशकं पानाच्या क्युटिकलमधून आत शिरतात आणि थांबतात. काही बुरशीनाशकं पानाच्या आत शिरून पानाच्या पाठीमागं सुद्धा जातात, पेशीमध्ये सगळीकडं फिरतात. म्हणजे त्या पानाच्या सगळ्या भागात ती फिरत राहतात. पानाच्या फक्त, सगळ्या झाडाच्या नाही, सगळं झाड नाही, ज्या पानावर ते बसलंय त्या पानाच्या भागात, पेशीच्या भागात. हा दुसरा प्रकार. स्पर्शजन्य बुरशीनाशकं फक्त पानावर जिथं बसलेत तिथंच. सिस्टेमिक फंजिसाईड पानात शिरतात, काही पानात शिरतात, काम करायला लागतात. काही पानात शिरून इकडं तिकडं थोड्याशा जागेत फिरतात आणि काम करायला लागतात. आणि मग काही बुरशीनाशकं अशी आहेत की ती पानात सगळीकडं शिरून पुन्हा खोडात शिरतात, मळ्यात शिरतात, तिथनं पुन्हा वर येत. ॲलिएट उदाहरणार्थ, ॲलिएट हे एकमेव बुरशीनाशक आहे की जे पानाच्या वेलीच्या सगळ्या भागात शिरून सगळीकडं फिरत राहतं. इतर बुरशीनाशकं जी आंतरप्रवाही आहेत, मेल्डीड्यू असो, कर्जट असो, ॲक्रोबॅट असो, फॉलिक्युअर असो, स्कोअर असो, ही सगळी बुरशीनाशकं पानाच्या पेशीमध्ये शिरून आत पानाच्या फक्त काम करायला लागतात. एका पानातून दुसऱ्या पानात जाणं वगैरे असं काही त्यांचं असत नाही. जरी ती आंतरप्रवाही असली तर अशा पद्धतीची ती आंतरप्रवाही असत नाहीत. अर्थात ती पानामध्ये शिरतात, त्यामुळं रोगाचं चांगलं नियंत्रण करू शकतात. आता स्पर्शजन्य बुरशीनाशकाचा जर आपण विचार केला तर स्पर्शजन्य बुरशीनाशकामध्ये काही बुरशीनाशकांचा आपण विचार करणार आहोत. त्यामध्ये मॅन्कोजेम आहे, झायरम आहे, कॅप्टॉप आहे, ब्ल्यू कॉपर आहे, कोसाईड आहे, कुमानियल आहे, अशी. नंतर थायोन्यूट्री गंधक, सगळ्यात जास्त जगात वापरलं जाणारे हे बुरशीनाशक आहे. अनेक रोगावर, अनेक किडीवर ते उपयोगी ठरू शकतं. पोषणद्रव्य म्हणून सुद्धा ते उपयोगी आहे. आता ही सगळी स्पर्शजन्य बुरशीनाशकं M45, Z78, कॅप्टॉप, नंतर ब्लू कॉपर, कोसाईड, पाण्यात मिसळणारं गंधक, ही सगळी स्पर्शजन्य बुरशीनाशकं आहेत. आंतरप्रवाही बुरशीनाशकामध्ये मेल्डीड्यू आहे, कर्जट आहे, ॲक्रोबॅट आहे, अरॅनमन आहे, स्कोअर आहे, फॉलिक्युअर आहे. तर यामध्ये अशी बुरशीनाशकं मुख्यतः समाविष्ट होतात. टोपाज वगैरे आता काय मला वाटतं मिळत नाही, पूर्वी मिळत होतं. तर गरजेनुसार यांचा उपयोग करणं आवश्यक असतं. स्पर्शजन्य बुरशीनाशकं सतत रिपीट केली तरी चालतात. आंतरप्रवाही बुरशीनाशकं ही विशिष्ट अंतरानं वापरायची असतात. त्यांचे स्प्रे विशिष्ट पद्धतीने घ्यायचे असतात. त्याच्यामध्ये कव्हरेज चांगलं मिळावं लागतं. एकरी विशिष्ट मात्रा जी ठरलेली आहे ती तेवढी वापरावी लागते. त्याशिवाय रोग नियंत्रण सोपं होत नाही, नाहीतर अवघड होतं. आणि ती जर बुरशीनाशकं विशिष्ट मात्रेच्या आत वापरली तर रोगकिडींचा प्रादुर्भाव खूप वाढतो आणि मग रोगाचं नियंत्रणच होत नाही. म्हणून मात्रा जी ठरलेली आहे, एकरी 1200 ग्रॅम मेल्डीड्यू, 1200च, त्याच्यापेक्षा अजिबात कमी करू नका, नाहीतर रोग येण्याची शक्यता खूप वाढते. आणि मग रोगामध्ये लवकर त्या बुरशीनाशकाविषयी प्रतिकार क्षमता निर्माण होते. आणि मग एक वेळ त्या रोगाविरुद्ध प्रतिकार क्षमता निर्माण झाली की त्या बुरशीनाशकाचा किती वेळा उपयोग करा, रोग नियंत्रणात येत नाही. उदाहरणार्थ अगोदर बघा, काही बुरशीनाशकं होती, कॅब्रिओटॉप, अबाउंड वगैरे बुरशीनाशकं होती. 1 वर्ष ती प्रभावी ठरली, पुन्हा प्रभावी ठरली नाहीत, कारण तुम्ही त्याचा अंधाधुंदपणे वापर केलात. आणि मग असा अंधाधुंद वापर केल्यामुळं, आम्ही स्टारमध हे त्यातलंच बुरशीनाशक आहे,
सुरुवातीला लोकांना वाटलं खूप डावणी नियंत्रणात चांगली आहे, ते वापरा, तेच वापरल्यामुळं डावणी नियंत्रण अवघड होऊन बसलं. आणि म्हणून आंतरप्रवाही बुरशीनाशकाच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर गट बदलणे. म्हणजे कर्जट मारलं तर पुन्हा मेलडीडीओ, पुन्हा ॲक्रोबॅट, पुन्हा रॅनमन, असं गट बदलत राहावा. म्हणजे त्या बुरशीनाशकाच्या विरोधात रोगामध्ये प्रतिकार क्षमता सहजी निर्माण होत नाही. आता बघा, आपण कर्जट किंवा मेलडीडीओ कितीतरी वर्षे, ॲक्रोबॅट कितीतरी वर्षे झालं आपण ती बुरशीनाशकं वापरतोय, तरीसुद्धा ती आजसुद्धा प्रभावीपणे काम करतात. कारण त्याचा उपयोग तुम्ही व्यवस्थितपणे केलात. तसाच उपयोग तुम्ही जर कॅब्रिओटॉप वगैरे यांचा केला असता, ती स्ट्रॉबिल्युरिन गटातली बुरशीनाशकं आहेत. ह्या स्ट्रॉबिल्युरिन गटातील बुरशीनाशकांचा उपयोग खूप काळजीपूर्वक करायचा असतो. तेवढी काळजी तुम्ही घेतली नाही त्या काळामध्ये, आणि अशी काळजी न घेतल्यामुळं त्या बुरशीनाशकाविरुद्ध त्या रोगामध्ये प्रतिकार क्षमता निर्माण झाली. आणि मग अशी प्रतिकार क्षमता निर्माण झाल्यामुळं सध्या आपण बघतो की त्याच्या उपयोगामुळं रोग नियंत्रणात येत नाहीत. तर आपणच एक हे आहोत की आपण त्या बुरशीनाशकाचा उपयोग खूप काळजीपूर्वक, खूप व्यवस्थितपणे करणं आवश्यक आहे. त्यासाठी त्याची शास्त्रीय माहिती तुम्ही जमा करून त्या पद्धतीनं त्यांचा उपयोग करणं आवश्यक आहे. आता थोडक्यात काही बुरशीनाशकांचा आपण विचार करूया, कारण नावं तुम्हाला माहीत आणि त्यांचं गुणधर्म माहीत असणं आवश्यक आहे. मॅनकोझेब तुम्हाला माहीत आहे, M45 वगैरे आहे. M45मध्ये मॅनकोझेब आहे. मँगनीज आणि झिंक त्यामध्ये दिसून येतं. तर मॅनकोझेब हे मॅनेब आणि झिंक एकत्रित करून मॅनकोझेब, मॅनेब आणि झिंक एकत्रित करून मॅनकोझेब म्हणजेच M45. खूप कालावधी याचा आपण उपयोग करत आलेलो आहोत, तरीसुद्धा काय त्या बुरशीनाशकाविरुद्ध प्रतिकारक क्षमता बुरशीमध्ये निर्माण झालेली नाही. त्यामुळं अजूनसुद्धा आपण त्याचा कार्यक्षमपणे उपयोग करतो. परंतु याच्या पुढे जाऊन आपण जर 22 कार्बेंडॅझिम 22 आलं त्यावेळेला करप्यावर किती प्रभावी होतं बघा, खूप प्रभावी. मग लोकांनी सगळ्या GA बरोबर ते सगळ्याबरोबर 22 इतका तुम्ही 22चा अतिरेक केला की आता ते प्रभावीपणे काम करत नाही. आणि म्हणून जे बुरशीनाशक बाजारात येतं त्याचा उपयोग खूप अचूकपणे, खूप व्यवस्थितपणे, खूप काळजीपूर्वक, अगदी अचूकपणे वेळेवर जेवढे पाहिजे. एका सीझनमध्ये किती स्प्रे? 3 ते 4. काही भ्याचं कारण नाही. किती बुरशीनाशक आहेत बघा. डावणीसाठी विचार केला तर मेलडीड्यू आहे, कर्जट आहे, ॲक्रोबॅट आहे, रॅनमन आहे, म्हणजे अनेक 4-5 बुरशीनाशक आहेत. अगदी प्रत्येक 5-6 दिवसाने एक मारायचं म्हणलं तर 30 दिवस पार पडून जातात. 12 दिवस पहिले 3 ते 5 पानं यायला लागतात. 12 आणि 30 42 म्हणजे 45-50 दिवस जातात. अगदी एक बुरशीनाशक वापरलं तरीसुद्धा. पण तुम्ही तसं करत नाही. मेलडीड्यू तर मेलडीड्यू, चला दुसरं नाहीच. अरे आहेत ना, दुसरी डावणीसाठी आंतरप्रवाही बुरशीनाशकं बाजारात आहेत, तुम्हाला सहज मिळतात. मी सांगितलं की मेलडीड्यू आहे, कर्जट आहे, ॲक्रोबॅट आहे, अनेक बुरशीनाशकं अशी आहेत जी आंतरप्रवाही आहेत आणि डावणीसाठी प्रभावी आहेत. तर ती क्रमाक्रमानं वापरत राहा. एवढी एक गोष्ट मात्र ध्यानात घ्या, 3 ते 5 पानावस्थेला जर कर्जट मारलं तर पुन्हा तिसऱ्या दिवशी एक आपण स्प्रे घेतो. आज जे बुरशीनाशक मारतो डावणीसाठी आंतरप्रवाही, तेच 1 दिवस सोडून पुन्हा वापरायचं. कारण पानं नवीन येतात, त्या बुरशीनाशकाचा अंश त्या पानामध्ये कमी राहिलेला असतो. आणि म्हणून पहिल्या 2 स्प्रे जे आंतरप्रवाही बुरशीनाशकाचे आहेत ते एकाच बुरशीनाशकाचे घ्यायचे. पुन्हा मात्र असं करायचं नाही. कर्जट, मेलडीड्यू, ॲक्रोबॅट, अशा पद्धतीनं त्या बुरशीनाशकाचा आलटून स्प्रे घेत राहायचे. मध्ये आधी मग M45 आहे, कोसाईड आहे वगैरे, कॉपर हायड्रॉक्साईड आहे, यांचे स्प्रे घ्यायला काही हरकत नाही. तर मॅनकोझेब, झायरम म्हणजे कुमारियन,
बुरशीनाशक उपलब्ध आहे. नंतर कार्बेंडाझिम म्हणजे बायविस्टीन, बेनोमिल ते बेनोमिल नावानंच येतं. हेक्झाकोनॅझोल म्हणजे क्वांटाप, आज क्वांटाप मिळतंय की नाही, बहुतेक मिळतंय. नंतर मेटलॉक्सिल म्हणजे रिडोमिल, मेटलॉक्सिल रिडोमिल, बेनोमिल हे बेनोमिल नावानंच येतं. डायफेनकोनॅझोल म्हणजे स्कोअर, प्रॉपिकोनॅझोल म्हणजे टोपास. ही सगळी बुरशीनाशकं आज बाजारात, कॉपर हायड्रॉक्साईड, कॉपर ऑक्सिक्लोराईड, ट्रायडेमॉर्फ, ही प्रॉपिनेप म्हणजेच अँट्रॅकॉल वगैरे, ही सगळी बुरशीनाशकं आज बाजारात आहेत, बाजारात मिळतात. अनेक बुरशीनाशकं आहेत, सगळ्यांची नावं इथं सांगणं शक्य नाही. एखाद्या वेळा आपण ऑक्टोबरला संपूर्ण यादी आणि त्यांची मात्रा, किंवा आपलं जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये प्रति एकर बुरशीनाशकाचं नाव, कीटकनाशकाचं नाव, त्याची प्रति एकर मात्रा, हे सगळं देण्याचा प्रयत्न करू. एकाच एवढ्याशा छोट्याशा भागामध्ये आपल्याला ह्या सगळ्या बुरशीनाशकांची नावं, त्यांची यादी, त्यांची क्रियाशीलता वगैरे ह्या गोष्टी आपल्याला एकाच ह्याच्यामध्ये करता येणार नाही. आता बघा, सिस्टेमिक फंजिसाईड ही वापरल्या लगेच कार्य करायला लागतात. पानात शिरली की लगेच ती काम करायला लागतात. आता बुरशीनाशकाच्या कार्यक्षमतेप्रमाणे ती पानात शिरण्यासाठी 24 ते 72 तास लागतात. कर्जट आणि मेल्डीडिओचा विचार केला तर 12 ते 24 तासाच्या आत ती सगळी पानात शोषली जातात. तसं म्हणजे मारल्यानंतर 2 ते 3 तासाच्या आतच ती सगळी पानामध्ये शोषली जातात. आणि म्हणून आंतरप्रवाही बुरशीनाशकाशी मारल्यानंतर 2 ते 3 तासानं पाऊस जरी मोठा आला तर भ्यायचं काही कारण नसतं. परंतु 3 तासाच्या आत जर पाऊस आला कर्जट किंवा मेल्डीडिओ मारल्यानंतर, तर त्याचा स्प्रे पुन्हा रिपीट करणं ऊन पडल्यावर आवश्यक असतं. कारण त्या रोग नियंत्रणासाठी द्राक्षाच्या पानामध्ये त्या बुरशीनाशकाची, म्हणजे मेल्डीडिओ असेल, कर्जट असेल, एक विशिष्ट मात्रा त्यामध्ये पानामध्ये असेल तरच तो रोग नियंत्रणात राहतो. जर त्या पानामध्ये त्या बुरशीनाशकाची विशिष्ट मात्रा नसेल तर तो रोग त्या नियंत्रणात राहत नाही. कारण पाऊस पडल्यामुळं काही बुरशीनाशक पानावरून धुवून जातं. याशिवाय पानातला काही भाग, पावसाचं पाणी धुवून जात असताना बुरशीनाशकाचा आतलील काही भागसुद्धा वाहून जाण्याची शक्यता असते. आणि मग अशा वेळेला तुम्हाला पुन्हा स्प्रे घेणं नितांत आवश्यक आहे. परंतु 3 ते 4 तासानंतर पाऊस आला तर आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा पुन्हा लगेच स्प्रे घेण्याची काही फारशी गरज राहत नाही, म्हणजे गरजच राहत नाही. म्हणून वाट पहा, सतत आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा उपयोग करू नका. मध्ये खरंच खूप चांगली ही आणि स्वस्त बुरशीनाशक आहेत. M45 असो, कोसाईड असो, कॉपर ऑक्सिक्लोराईड असो, ब्लायटॉक्स वगैरे, किंवा गंधक असो पाण्यात मिसळणारं, ही खूप चांगली बुरशीनाशक आहेत. त्यांचा तुम्ही स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा जास्तीत जास्त उपयोग करून पानं रंगवून ठेवा. कारण ती पानाचं बाहेरून संरक्षण करतात. पानावर बी बाहेर असतात. हे बाहेर असणाऱ्या पानांचे बी रोगाचे बी नष्ट केले तर पुढं रोग येण्याचा धोकाच राहत नाही. आणि म्हणून स्पर्शजन्य बुरशीनाशकाचा जास्तीत जास्त उपयोग करत राहावा. मग विशिष्ट अंतरानं आंतरप्रवाही बुरशीनाशकं उपयोगात आणत राहा. म्हणजे रोग नियंत्रणाचं जे काम आहे ते प्रभावीपणे घडेल. आणि मग रोग नियंत्रणासाठी खूप काही वापरणं खर्चिक असं होणार नाही. आणि त्यासाठी तुम्ही काही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. त्यातल्या काही गोष्टींचा आपण आज विचार केलेला आहे. ज्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत आपण त्याचा पुढच्या याच्यामध्ये विचार करू.